हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी बोटनेक ब्लाउज डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही बोटनेक ब्लाउज डिझाईन तयार करण्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 4 इंच. तर इथे मागच्या साईडने हुक करायचे आहे, त्यामुळे थोडस अर्धा इंच मार्जिन सोडलेले आहे आणि 4 इंचावर मार्किंग केलेले आहे. आणि खाली गळा उंची सुद्धा 4 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर मध्ये इथं 2 इंच सोडलेला आहे आणि नंतर खालून 4 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर तुम्हाला खालच्या साईडने किती ठेवायचं आहे तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि गळा रुंदी 4 इंच घेऊन इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि मध्ये 2 इंच ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला पोटली बटन लावून घ्यायचे आहेत. आणि असा आकार टाकून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने गोल आकार टाकून घेतलेला आहे. आणि इथे किंचितसा असा आकार टाकून घेतलेला आहे. तर आता बोटनेकचा आकार टाकून झालेले आहे, तर इथे आता आपण कट करून घेऊयात. मैत्रिणींनो, सुंदर अशी बोटनेकची डिझाईन आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर आपला गळा कट करून झालेला आहे आणि आता ब्लाउजचा मेन कपडा घ्यायचा आहे. तर इथे मागच्या साईडने हुक करायचे आहे, त्यामुळे इथे सेंटरला कट करून घेतलेला आहे. तर हा ब्लाउजचा मेन कपडा आहे, तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. अस्तर ठेवून झाल्यावर इथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहे आणि कडेकडेने एकसारखी मार्जिन ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जसा गळ्याचा आकार आहे तशीच एकसारखी शिलाई मारायची आहे. शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि लगेच कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होईल. इथे कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही ह्यासाठी. आता शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण जी शिलाई मारली होती त्याच्या बाहेरच आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. कट मारून झाल्यावर आपला कपडा पलटून घ्यायचा आहे आणि गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. बघा मैत्रिणींनो, कुठेही कॅनव्हास पेपर न वापरता आपला फिनिशिंग सहित सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आता ह्यावर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर एकसारखी दाबटीप टाकायची आहे. दाबटीप टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यामुळे आपल्याला शिलाई इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही आणि कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. आपला फिनिशिंग सहित एक पार्ट शिवून तयार झालेला आहे. आता
सेम ह्याच पद्धतीने दुसरा पार्टही आपण शिवून घेऊयात. इथे आपल्याला साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपण ब्लाऊजवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि जो ब्लाऊजचा मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर तो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर इथे मागच्या साईडने टक्स टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडने गळा तयार करून घ्यायचा आहे. इथे सुरुवातीला कमरेच्या साईडने शिलाई मारून घेते. मैत्रिणींनो, हा डिझायनर साडीवरील सुंदर असा ब्लाऊज आहे. तुमच्याकडे ही डिझायनर साडी असेल तर तुम्ही हा गळा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आपल्या गळ्याच्या फिनिशिंगसाठी हे कट मारणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपला गळा फिनिशिंग सहित तयार होतो. तर इथे आता दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, आता आपल्याला ह्या डिझाईनला पोटली बटन लावून घ्यायचे आहेत. तर ते बटन कसे लावायचे आहे ते आपण पुढे बघणार आहोत. बघा, हे पोटली बटन मी अगोदरच तयार करून घेतलेले आहेत. थर्मोकॉलच्या बॉल्स पासून हे पोटली बटन तयार केलेले आहेत. तर मैत्रिणींनो, पोटली बटन तयार कसे करायचे आहेत तर तो व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. एकसारखी मार्जिन ठेवून आपल्याला हे पोटली बटन लावून घ्यायचे आहे. आता ह्यावर आपल्याला बटन पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे 1 ते 1.5 इंचाची बटन पट्टी कट करून घेतलेली आहे. एक साईडने फोल्ड करून घेते आणि ह्या पद्धतीने आपल्याला पोटली बटनवर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे.
शिलाई मारताना पोटली बटन घसरणार नाहीत आणि इकडे तिकडे जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दाबटीप देऊन खालच्या साईडने दुमडून घ्यायचे आहे. आता इथे काज बटन पट्टीच्या ठिकाणी आपण पोटली बटन लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला वरच्या साईडने पोटली बटन लावून घ्यायचे आहेत. तर इथे एका कपड्यावर पोटली बटन लावून घेते, जेणेकरून पोटली बटन बाहेर येणार नाहीत आणि धागे दोरे निघणार नाहीत यासाठी. तर बघा, ह्या पद्धतीने कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे जेवढी जागा आहे तेवढाच कपडा जेणेकरून कपडा बाहेर दिसणार नाही यासाठी. आणि इथे आपल्याला 2 पोटली बटन लावून घ्यायचे आहेत. आणि हे पोटली बटन इथे या पद्धतीने लावून टाकायचे आहेत. बघा मैत्रिणींनो, ह्या पोटली बटनमुळे आपल्या गळ्याला अजूनच छान असा लुक आलेला आहे. बघा मैत्रिणींनो, कमी वेळामध्ये फिनिशिंग सहित आपला बोटनेक तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला आयपट्टी लावून घ्यायची आहे. इथे 1.5 ते 2 इंचाची पट्टी दुमडून घेतलेली आहे आणि ही उलट्या साईडने लावून घेतलेली आहे आणि सरळ साईडने फोल्ड करून घ्यायची. तर इथे मशीननेच आपण हुकसाठी आय तयार करून घेणार आहोत. आणि मैत्रिणींनो, फायनली आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर इथे आपण सध्या डिझाईन व्यवस्थित दिसण्यासाठी इथे मी टाच पिन लावून घेते. इथे आपल्याला मागच्या साईडने हुक लावायचे आहे, त्यामुळे मागची साईड ओपन आहे. तिथे मी टाच पिन लावून घेते आणि नंतर ही गळा डिझाईन तयार कशी झाली ते तुम्हाला दाखवते. आणि इथे सेंटरला पण टाच पिन लावून घ्यायचे. बघा मैत्रिणींनो, सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. आणि मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.